श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य मोरेदादा आणि तुम्हा सर्वांच्या श्रद्धेय स्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपणा सर्व सेवेकरांच्या वतीनं त्रिवार वंदन. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींना, आज आपण तारक मंत्राचं चिंतन ऐकायला या ठिकाणी जमा झालेलं. त्यामुळे हे चिंतन होणं, तुम्ही ऐकायला उपस्थित राहणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या स्वामी महाराज घडवून आणतात. ठरवून एकही कृती होत नाही. ही स्वामी महाराजांची इच्छा आहे की कोणी ऐकावं, कोणी नाही ऐकावं, काय सांगितलं जावं, काय ऐकलं जावं, कोणाचं प्रारब्ध, कोणाची श्रद्धा, कोणाची तळमळ किती आहे हे फक्त स्वामींना माहिती आहे. ह्याच्या पलीकडे कोणालाही माहिती नाही. त्यामुळे स्वामी महाराज आपल्या सगळ्यांवर आशीर्वाद देते राहोत आणि पुढील जे काही होणारं चिंतन आहे हे स्वामी महाराज त्यांच्या कृपेने करून घ्यावं आणि त्यांनी आपल्यावरती संस्कार करून आपल्या कानांवरती हा तारक मंत्राचं चिंतन करो अशी प्रार्थना करूया आणि आजच्या तारक मंत्राच्या चिंतनाला सुरुवात करूया. मागील चिंतनामध्ये आपण पाहिलं, निशंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी. हे स्वामी बळ आपल्या पाठीशी कसं नित्य आहे याची अनुभूती आपण कशी घ्यायची याबद्दलचा थोडक्यात परामर्श आपण पहिल्या सत्रामध्ये बघितला. त्यानंतरच्या दुसऱ्या सत्रात आपण बघितलं की महाराज हे किती लीलाधारी आहे आणि ह्यांची लीला जी आहे ती इतकी अजब आहे की ज्याचं वर्णन ना आपल्याला करता येऊ शकत, ना कोणी पंडित कोणी जरी झाला, कितीही विद्यावान असला तरी त्याला काही करता येणार नाही. त्यांचं चरण जे आहे हे संपूर्ण ब्रह्मांड व्यापून आहे आणि असे स्वामींचे चरण ज्या ब्रह्मांडात आहेत तिथे न्यून काय असणार आहे, तिथे कशाची कमतरता असणार आहे? तर कशाचीच कमतरता नसणार आहे. तिथे सगळीकडे आनंदी आनंद असणार आहे आणि असे चरण माझे जिथे स्वामींचे आहेत, अशा स्वामींचा मी भक्त आहे आणि माझं प्रारब्ध जे आहे, स्वये भक्त प्रारब्ध ही माय, त्याच्या आयुष्यात नशिबानुसार त्याच्या आयुष्यात काही आहे किंवा नाही हा प्रश्नच उरत नाही. प्रश्न उरतो त्याला काय द्यायचं आहे, भक्ताला काय हवंय यापेक्षा जास्त स्वामींना त्याला काय द्यायचंय एवढंच उरतं. कारण स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आणि जिथं स्वामी महाराज प्रत्यक्ष प्रारब्ध लिहायला बसलेले आहेत तिथे या लोकीची सुद्धा चिंता नाही आणि परलोकाची सुद्धा चिंता नाही. म्हणजे या देहामध्ये सुद्धा आपल्याला कशाची चिंता उरणार नाही आणि या देहानंतर जो कुठला देह प्राप्त होईल त्या देहामध्ये सुद्धा आपल्याला कुठलीही चिंता प्राप्त होणार नाही. कारण आपलं प्रारब्ध स्वतः स्वामी महाराज घडवत आहेत आणि म्हणून अशक्य हे शक्य करतील स्वामी हा विश्वास प्रत्येक स्वामी भक्तांनी आपल्या मनात तेवत ठेवला पाहिजे. हे आपल्याला पहिल्या 2 रचनेवरून आपल्याला हे कळलं किंवा 2 कडव्यांमधून आपल्याला याचा अर्थबोध झाला. आज तिसरं कडवं जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, किंवा वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, अशक्य हे शक्य करतील स्वामी. आपल्याला वाटतं की किती सुंदर आहे. उगाची भितोसी भय हे पळू दे, का घाबरतोय सुगा, चल पुढे जा आणि जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे, किंवा वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. कशी समजून घ्यायची? पहिलाच शब्द इतका अर्थपूर्ण आहे, उगाची भितोसी. आता उगाच आपण कशाला भिऊ का? मला जर माहिती आहे हा कुत्रा बांधलेला आहे त्या ठिकाणी, तो त्याची हद्द जी आहे ती तेवढीच आहे आणि मी त्या हद्दीपासून खूप लांब आहे आणि तो जर कुत्रा भुंकत असेल तर मी त्याला घाबरेल का? अजिबात नाही घाबरणार. कारण मला ह्याचं ज्ञान आहे की तो कुत्र्याची मर्यादा तिथपर्यंत तो माझ्यावरती काही हल्ला चढवू शकत नाही. म्हणून हा पहिला शब्द जो आहे तो अतिशय अर्थपूर्ण आणि आपल्या हृदयावरती आपल्याला कोरायचा आहे. उगाची. उगाच आपण घाबरतोय. कशाला घाबरतोय आपण? आपण घाबरतोय भविष्याला. आपण घाबरतोय भूतकाळाला, की माझं प्रारब्ध असं आहे, माझं नशिबातच असं आहे, माझ्या कुंडलीतच असं लिहिलेलं आहे, मला ह्याच ग्रहांचा दोष आहे, आणखीन कसले दोष आहेत, ह्या भूतकाळात घडलेल्या घटनांना मी घाबरतोय आणि भविष्याची चिंता करून सतत माझं आत्ताचं वर्तमान काळातलं जीवन सगळं व्यर्थ घालवतोय किंवा रोज मी त्या चिंतेने जळत चाललेलो आहे. कसं होणार माझं? आजपर्यंत माझ्या आयुष्यात मला जे हवंय ते मिळालं नाही, उद्या तरी मिळेल का? मला जी नोकरी आहे ती टिकेल का? मला जॉब नाही, आज कसं जगायचं मी? कितीतरी भविष्याच्या आपल्या चिंता आहेत, अगदी म्हातारपणापर्यंत.
की माझं उतार वयातलं जीवन कसं असेल, माझी मुलं मला सांभाळतील का, हा समाज मला स्वीकारेल का, कितीतरी. कारण आज आपण जेव्हा बाहेर पाहतोय काय अवस्था चालू आहे, आणि अशा वेळेला आपल्याला भविष्याची चिंता वाटणं स्वाभाविक आहे, आणि म्हणून आपण भविष्यासाठी तरतूद करतो. मग आर्थिक तरतूद असो, आजकाल तर स्वतःच अगदी देवघर आपण किंवा कुलदेवी, कुलदैवत हे आपण सगळे कुळाचार करण्याचा प्रयत्न करतोय. हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. सतत चिंता आहे, की आपण एवढं यांची शिक्षण करतोय, पण हे आपल्याला सांभाळतील का? माझं उद्या कसं होणार आहे? माझं आरोग्य धड राहील का? का अचानक काही मला होईल? मग त्यासाठी मला काय-काय तजवीज करावं लागेल? माझं घर जे आहे, राहतं घर, याला काही होणार नाही. हे भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोघांचीही चिंता आपल्या सतत डोक्यात आहे. आपला प्रत्येक क्षण ह्या 2च काळामध्ये जगतोय आपण. एक तर भूतकाळामध्ये, की मागील जन्मात, या जन्मात माझ्याकडनं असं काय चुकलंय म्हणून माझ्या आयुष्यात हे सगळं घडलं, याची चिंता आपल्याला सतावते. आणि उद्याच्या दिवसामध्ये, उद्याच्या येणारा काळ जो आहे तो माझ्यासाठी कसा असेल यासाठी ज्योतिषाकडे जातोय, की बाबा माझं हे कधी संपणार आहे, ही राहूची दशा कधी संपणार आहे, हा 7.5 कधी लागणार आहे, कधी संपणार आहे, असे अनेक प्रश्न घेऊन ज्योतिषाकडे जातो. का? मला भविष्याची चिंता आहे. पण इथं असं म्हणलंय, उगाच भीतोसी, उगाच घाबरतोयस तू. हे उगाच घाबरतोय याचं कारण जे माहितीये ते खोटं असलं पाहिजे. आपण ज्याला घाबरतोय ते खोटं आहे, म्हणून इथं म्हटलंय उगाची भीतोसी. म्हणजे हा भूतकाळ आणि हा भविष्यकाळ, हा दोन्हीही अस्तित्वातच नसला पाहिजे. म्हणून इथे म्हटलंय की उगाची भीतोसी. का घाबरतोयस? काहीच कारण नाहीये. जी गोष्टच अस्तित्वात नाही त्याच्याबद्दल घाबरण्याचं कारणच काय? मला स्वप्नात एखादा व्यक्ती काहीतरी भेटला आणि त्याने मला मारलं, तर काही काळापुरतं आपण त्याला घाबरतो, जाग येते दचकून, भीती वाटते, अरे असं स्वप्न पडलं, काय होईल? पण कुठेतरी 1-2 दिवस जातात आणि आपलं परत रुटीन चालू होतं. पण ती स्वप्नात घडलेली गोष्ट आहे. मग स्वप्नात घडलेल्या गोष्टींना आपण घाबरतो का? नाही घाबरत. आणि अशी सारखी स्वप्न पडत असतील तर आपण काय म्हणतो, जाऊन दे ना, स्वप्न आहे, काही विचार नाही करायचा. कारण आपल्याला माहिती आहे की ते स्वप्न आहे, सत्य नाही. मग इथे म्हटलंय उगाची भीतोसी, भय हे पळू दे. हे भय कशाचं आहे? हे भूतकाळ आणि भविष्यकाळाचं मला भय आहे. मग हे भय जर उगाच असेल, मग मला ते उगाच असलेलं भय काढण्यासाठी मला ज्ञान मिळवावं लागेल. किंवा मी ज्याच्यापासून घाबरतोय, ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे? ती गोष्ट अस्तित्वात आहे का? त्या गोष्टींचा माझ्यावर काही परिणाम होणार आहे का? आणि ज्याच्यावर परिणाम होणार आहे तो नेमका कोण आहे? जसं श्रीपाद चरित्र आपण जर वाचलं, तर त्याच्यामध्ये एक कथा आहे, की महाराजांचा एक भक्त असतो, अतिशय कट्टर भक्त. आणि तो कट्टर भक्त इतका असतो, की त्याचा प्रत्येक क्षण जो आहे जीवनातला, तो स्वामी महाराजांशिवाय कधी हालत नाही. त्याला जेवायचं असलं तरी तो पहिले स्वामी महाराजांना विचारणार, पूजन करणार. जे नित्याचं त्याचं सगळं रुटीन आहे, त्याच्यामध्ये स्वामी महाराजांचा रोल प्राधान्याने असतो. आणि अशा भक्ताच्या आयुष्यामध्ये 7.5 येणार असते, आणि ही 7.5 इतकी भयावह असते, की त्याला मृत्यूसम वेदना त्याला होणार असतात. हे त्याचं प्रारब्ध असतं. परंतु असं होणार असल्यानं सुद्धा ते शनी महाराज जे आहेत, हे आदल्या दिवशी श्रीपाद स्वामींकडे येतात, की महाराज म्हणे हा तुमचा भक्त आहे, पण नियती कर्मानुसार मला ह्याला शिक्षा देणं भाग आहे आणि प्रचंड वेदना आहेत. पण तुमची आज्ञा असल्याशिवाय मी काही करू शकत नाही. तर आपण कृपया मला आज्ञा द्यावी, की मी नियमानुसार वागावं, की तुमचं फेवर आहे याला, तर मी त्याला सोडून द्यावं. महाराज म्हणतात, "तू तुझं काम कर." तुझा भक्त आहे, त्या भक्ताचं रक्षण कसं करायचं ते मी बघेन. आणि ह्या भक्ताला हे काहीच माहीत नसतं असं काही घडणार आहे. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्याला स्वप्नांमध्ये अशा काही विचित्र स्वप्न पडतात, प्रचंड वेदना होतात, घाबरून जातो बिचारा, की कसं जगायचं, आणि धावत स्वामी महाराजांकडे धावत येतो, महाराजांच्या चरणावरती ठेवतो. महाराज वाचवा म्हणे, त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. हे प्रचंड मृत्यूसारखं संकट भोंगावतंय म्हणे माझ्यावरती, वाचवा मला, मला तुमची खूप सेवा करायची आहे. महाराज फक्त स्मितहास्य करतात. उठ म्हणे बाळा, अरे तुझ्या नशिबानुसार हे तुला 7.5 वर्षामध्ये प्रत्यक्ष शरीराने भोगायचं होतं. मी केवळ ते काही मिनिटांमध्ये, काही तासांमध्ये तुझ्या स्वप्नांमध्ये तुझ्या आयुष्यात घडवलं आणि तुझं प्रारब्ध संपुष्टात आणलं. आणि त्यावेळेला त्याला कळतं की स्वामी महाराजांनी आपल्या आयुष्यात काय केलंय. हे उगाची भीतोस्ती ह्यासाठी आहे, की अरे तुझ्यासोबत एवढी प्रचंड स्वामी शक्ती आहे, तू कशासाठी घाबरतोयस? कशामुळे घाबरतोयस?
आणि कोणाला घाबरतोयस? उद्या काय होणार आहे बघतील ना महाराज. काल काय झालं होतं जाऊन दे ना, विसरून जा ना तू. उगाची भीतोसी भय हे पळू दे. आता पळून जाऊ दे असं म्हटलंय इथं. असं नाही म्हटलं की भय विसरून जा. विसरून नाही जायचं, पळून जाऊ दे. पळून एखादी गोष्ट आपण कधी लावतो? आपण म्हणतो एखाद्या की मी याला पळवून लावलं. म्हणजे असं पळवून लावलं की तो आता परत येणारच नाही इथे. मग हे जे भय आहे मनातलं भूतकाळ आणि भविष्य काळाबद्दल, माझं कसं होणार, मला एखादा त्रास आहे, मला बीपी आहे, मला अजून काय कॅन्सर आहे, अजून अजून कुठलाही आजार असो, साधा असो किंवा मोठा असो, माझं कसं होणार, किती त्रास होतोय, हे सगळ्याला, या भीतीला, या चिंतेला असं पळवून लावा की ही चिंता परत यायलाच नाही पाहिजे. एक क्षणभरासाठी सुद्धा तुमच्या डोक्यात ह्यानी डोकावून पाहता कामा नये की अरे तू तर मागच्या जन्मात असं केलं होतंस का, तुझ्या प्रारब्धात हे असं आहे का, तुझ्या कुंडलीत हे असे योग आहेत का, विसरून जा. पळवून लावा ह्या सगळ्या भीतीला. आणि मला असा आजार झालाय, आता डॉक्टर म्हणतात हे असं होईल, तसं होईल, सगळे लोक म्हणतायत की तुझं असंच होणार आहे, एखाद्या परीक्षेमध्ये अरे तुला तर काय मार्क मिळणारच नाही, ऍडमिशन मिळणारच नाही, आणखीन काय नोकरी मिळणार नाही, कितीतरी गोष्टी आहेत. सगळं विसरून जा. ह्या सगळ्या भीतीला पळवून लावा की अरे का पळवून लावायचंय? उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरेही स्वामी शक्ती कळू दे. ही पळवून लावताना तुला काय विचार करायचा आहे? वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे. तुझ्या जी अंतरामध्ये, तुझ्या अंतरंगामध्ये, तुझ्या अंतर्मनामध्ये ही स्वामी शक्ती जी बसलेली आहे ना, तिचं स्थिर झालेली आहे ती. तिचंच अस्तित्व आहे सगळं. बाकी हे शरीर जे बनलेलं आहे, हे तर सगळ्या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. हे पंचमहाभूत ज्यांची गुलाम आहे, अशी स्वामी महाराज आहेत. आपण श्रीपाद चरित्र पुन्हा पुन्हा वाचा. महाराज म्हणतात ह्या सृष्टीमध्ये ही संपूर्ण सृष्टी नित्य बदलणारी आहे. प्रत्येक क्षणाला ह्या सृष्टीमध्ये बदल घडवत असतो आणि हा बदल घडवणारा मी आहे. मी ह्या सगळ्याचा कर्ता आहे. जोपर्यंत मी एखाद्या गोष्टीचा संकल्प करत नाही तोपर्यंत सृष्टीत काहीच बदल घडू शकत नाही. अगदी आपलं बोलणं असो, चालणं असो, हात पाय हलवणं असो किंवा भूकंप असो, सुनामी असो, कुठल्याही गोष्टी असो, हे सगळं स्वामी महाराज म्हणतात हे माझ्या सृष्टीने संकल्पाने चालू आहे. आणि हे फक्त आपल्या पृथ्वीवरचं नव्हे, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये. आणि अशी ही स्वामी शक्ती एवढी सामर्थ्यवान, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे, ह्याच तुला कळू दे एकदा. आता हे कळू दे म्हटलंय याचा अर्थ मला त्याचा अनुभव घ्यावा लागेल. साखर गोड आहे हे लहान बाळाला कधी कळतं? ज्यावेळेला आपण त्याच्या जिभेवर ठेवतो आणि मग त्याला कळतं कशी आहे साखर, छान वाटते. मग हळूहळू त्या साखरेची इतकी चटक लागते की अगदी डायबिटीस झाला तरी ते माणसं सोडवत नाहीत त्यांना. का? साखर पाहिजे, गोड आहे, छान लागते, मन अगदी तृप्त होऊन जातं, इतकी गोडी लागते. कधी लागते? ज्या वेळेला लहानपणी कधीतरी ती तोंडामध्ये घेतल्यानंतर त्याचा अनुभव आल्यानंतर कळतं साखर गोड आहे. मग आता ही वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे, ही अंतरंगामध्ये बसलेली शक्ती कळायला हवी, त्यासाठी त्याचा अनुभव घ्यायला हवा की ही शक्ती माझ्याच मध्ये आहे. याचा अनुभव मला आला तर मला कळेल की हो स्वामी शक्ती माझ्याच मध्ये आहे, दुसरीकडे कुठेच नाहीये. पण त्यासाठी मला शांत व्हावं लागेल. आज मी दिसायला शांत आहे, शांत झोपतोय किंवा शांत बसलेलो आहे, पण शांत बसलोय का नाही? सतत मनात विचार चालू आहेत. हे इतके विचार चालू आहेत की रात्री झोपल्यानंतर सुद्धा मनात हे सगळे विचार स्वप्न रूपाने आपल्या समोर दिसत राहतात. आपण रात्रीची झोप सुद्धा शांतपणे घेत नाही. मग असं जोपर्यंत अशांत सगळ्या गोष्टी असतील तोपर्यंत स्वामी शक्तीचा अनुभव कधी घेणार? जसं आपण गुरुचरित्राच्या वेळेला बघितलं होतं की हा जो तलावाचा काठ आहे, त्या तळ्याचा जो काठ आहे, जिथं स्वामी महाराज बसलेले आहेत, त्याच्यावरती आपल्या ह्या पृष्ठभागावरती एवढी अशांतता आहे की सतत ते पाणी हलतंय, सतत त्या पाण्यावरती इतके तरंग आहेत की त्या तरंगामुळे खालचा तळच दिसत नाहीये. याचा अर्थ तळ नाही असं आहे का? तर नाही, तळ आहे. पण ते पाण्यावरती इतके तरंग पृष्ठभागावरती आहेत ज्याच्यामुळे मला आतलं दिसतच नाही. मग मला काय करावं लागेल? ते पाण्यावरचे तरंग थांबवावं लागेल, पाण्याला शांत करावं लागेल. तेव्हा मला ही स्वामी शक्ती कळेल आणि यासाठी मला स्वामी महाराजांचं व्हावं लागेल. आपण स्वामींकडे येतो ते कशासाठी? आपली दुःख मांडायला, सगळं काही मांडायला. पण स्वामी महाराज एकच गोष्ट सांगतात, आपण केंद्रामध्ये आल्यानंतर एक सगळी
सगळ्याच केंद्रांमध्ये, सगळ्याच ठिकाणी एक कॉमन गोष्ट करतो, ती म्हणजे महाराजांना त्रिवार मुजरा करा. का मुजरा करायचा आहे? कधीतरी याचं कारण आपण स्वतःला विचारलंय का? की आपण इतर कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर एक तर 2 हात जोडून नमस्कार करतो किंवा साष्टांग दंडवत घालतो. इथे केंद्रात मात्र मुजरा करण्याची पद्धत काय आहे? हा मुजरा करण्यामध्ये सगळ्यात पहिला भाव आणि अत्यंत महत्वाचा आहे. ते 3 वेळा का करायचं? मग ते ब्रह्मा, विष्णू, महेश हे सगळ्याच्याहून जास्त महत्वाचं काय आहे? महाराजांना जेव्हा तुम्ही गुडघ्यावरती टेकता आणि नतमस्तक होता. आपण गुडघ्यावरती टेकणं याला मराठीमधला वाक्प्रचार आहे शरण येणं. ज्यावेळेला समोरचा शत्रू हा शरण येतो त्यावेळेला त्याला गुडघ्यावरती टेकवलं जातं, बसवलं जातं. आणि मी शरण आलोय, मी सरेंडर झालोय तुम्हाला हे सांगण्यासाठी ही शारीरिक कृती करावी लागते. मग मी ज्यावेळेला महाराजांसमोर हे गुडघे टेकतो, गुडघे टेकणं म्हणजेच महाराज मी तुम्हाला शरण आलोय. माझं आता काहीच राहिलेलं नाही. माझी बुद्धी चालत नाही, माझी कल्पनाशक्ती चालत नाही, काही चालत नाही. मी तुम्हाला पूर्णतः शरण आलोय. मी कोण आहे? किती मोठा आहे? माझ्याकडे किती पैसे आहेत? मी किती मोठा ज्ञानी आहे? ह्या सगळ्या गोष्टींचा विसर मला पडलाय, कारण हे सगळं व्यर्थ आहे. यापेक्षा जास्ती काही महत्वाचं असेल तर स्वामी महाराज तुम्ही आहात आणि तुमचं होण्यासाठी म्हणून मी तुम्हाला शरण आलोय आणि म्हणून मी तुम्हाला मुजरा करतोय. मी तुमचं होण्यासाठी आलोय म्हणून मी मुजरा करतोय. ही शरणागती आपण ज्यावेळेला पत्करणार मनापासून, फक्त शारीरिक कृती नव्हे. फक्त गुडघे टेकवायचे असतील तर मग ते व्यायामामध्ये पण आपण गुडघे टेकतो. विशेष काय त्याच्यामध्ये? स्वामी महाराजांसमोर ज्यावेळेला आपण गुडघे टेकतो ह्या अर्थी आपण मनापासून स्वामींना शरण जायचं असतं. स्वामी आता सगळं तुमचंच आहे, माझं काहीच नाही. हा देह तुमचा आहे, मन तुमचं, जी माझी बुद्धी आहे ते पण तुमचीच आहे, माझं काहीच नाही. हा शरणाचा भाव जर तुमच्या मनात प्रकट झाला, त्या क्षणी महाराज तुम्हाला वसे अंतरी ही स्वामी शक्ती जी आहे याचा अनुभव देऊन टाकतात. हा आनंदाचा जो अनुभव आहे, आनंदाचे तरंग उमटतात. अक्षरशः असं वाटतं काय आपण कुठे गेलोय? एवढं मला का भरभरून येतंय? अगदी डोळ्यातनं पाणी येईल, तुमचं शरीर व्हायब्रेट होईल, कुठल्याही प्रकारे तुम्हाला तो जाणवेल. तो तुमचा भाग आहे. खूप एकदम आणि काहीच नाही जाणवलं तरी आतून एवढं शांतता वाटतं, खूप छान वाटलं मला. हे जे छान वाटणं आहे ना, हे मी नेहमी एक उदाहरण देतो, की एखाद्या व्यक्तीला गुलाबजाम अतिशय प्रिय आहे आणि खूप दिवसापासून त्यांनी गुलाबजाम खाल्लेले नसतील आणि अचानक तो कुठेतरी जेवायला त्याला बोलवलं आणि तिथे गेला आणि त्याला गुलाबजाम जर जेवायला वाढले, तर तो पहिला गुलाबजाम बाकी सगळं ताटातलं काय आहे ना त्याच्याकडे न बघता त्या गुलाबजामाकडे त्याचं लक्ष जातं आणि तो गुलाबजाम तोंडात टाकतो आणि आहा! ही तृप्तता जी आहे ना, त्याची वर्णनच करता येत नाही, की काय वाटलंय मला. आणि त्यावेळेला जर त्याने कोणी त्याला विचारलं, "काय रे कसे गुलाबजाम?" फक्त तो खाणाखुणा करून सांगेल, "छान आहे." शब्द नाहीत माझ्याकडे वर्णन करायला. हा जो क्षण आहे ना, हा कळण्याचा आहे, की मला त्याची कळली तृप्तता काय, त्यातलं माधुर्य काय, त्याचा गोडवा काय, हे मला कळलंय. त्यामुळे मला आता ते शब्दात नाही म्हणता येत. असं मी ज्यावेळेला स्वामी महाराजांकडे शरण जाऊन मनापासून त्यांना पूर्णतः शरण जातो आणि स्वामी मी तुमचा होण्यासाठी आलोय. आता माझं काहीच उरलं नाही. सर्वस्वार्पण नैवेद्यासी ठेविलेच पुढती. ही वृत्ती ज्यावेळेला त्या ठिकाणी येते, त्यावेळेला जो आनंद होतो, अवर्णनीय असतो. शब्दात नाही मांडता येत. कोणी तुम्हाला विचारलं, "काय काय झालं तुला? असं का होतंय?" मला नाही माहित काय होतंय, पण मला छान वाटतंय. आता मी विसरून गेलोय, मी कुठे आलोय, किती वेळ बसलोय, घड्याळाचे काटे विसरून गेलो. मला घरी जायचंय ह्याची सुद्धा मला बुद्धी राहिली नाही. हा ज्यावेळेला अनुभव तुम्ही घेता ना, त्यावेळेला तो अनुभव असतो, "वसे अंतरे स्वामी शक्ती." तुमच्या अंतरंगामध्ये जी स्वामी शक्ती वसलेली आहे ना, त्याचा तो प्रत्यय आलाय तुम्हाला, की बघा असं आहे हे. मग आता हा जो क्षणभरासाठी तुम्हाला आनंद मिळालाय, हा आनंदाची तुम्हाला चटक लागली पाहिजे, की हा आनंद सारखा-सारखा मला मिळायला पाहिजे. एकदा मिळून नाही चालणार. का कधीतरी वर्षातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा, महिन्यातून एकदा मिळतो. रोज व्हायला पाहिजे. रोज होण्यासाठी मला रोज मनापासून शरण जायला पाहिजे. स्वतःला विसरायला पाहिजे. आणि ज्यावेळेला मी हे स्वतःला पूर्ण विसरून जाऊ आणि फक्त स्वामींचंच अस्तित्व माझ्या चहूबाजूला आहे. माझ्या आजूबाजूला जी माणसं आहेत, ती सुद्धा स्वामी आहेत. मी जिथे बसलोय, जे माझं घर आहे, ते सुद्धा स्वामींचं आहे. माझं काहीच नाही. हे शरीर, हे मन, माझं विचार करणारं नको-नको ते सगळं विचार करते ना, हे सुद्धाच मन माझं स्वामींचं झालेलं आहे. अशी ज्यावेळेला मी अनुभूती करेल ना, कुठे तुमचा आजार राहणार आहे,
कुठं तुमचं दारिद्र्य राहणार आहे आणि कुठं तुमचं चिंता राहणार आहे. आपण दत्त महाराजांची जी सकाळी आरती म्हणतो त्याच्यामध्ये आपण तेच म्हणलंय, शमवी मम चित्ता. माझं हे चित्त जे आहे ना, हे अशांत आहे, सतत धावपळ करतंय, सतत चिंता करताय, त्याला शांत करायचंय. आणि ज्या क्षणी स्वामी महाराज तुम्ही हे शमवून टाकणार, मला ही अनुभूती येणार की स्वामी महाराज तुम्ही तर माझ्या अंतरातच आहात. वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. की ज्या क्षणी मला कळेल त्यावेळेला मला कळेल की अरे मी उगाच सगळ्या गोष्टींना घाबरतोय. माझं कसं होणार, माझं कसं होणार, हे असंच का झालं, तसंच का झालं, हे उगाच मी घाबरत चाललोय. काही होणार नाहीये. माझं सगळं 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 छान होणार आहे. कारण स्वामी महाराजच माझं आयुष्य लिहितायत. मग ही ज्याला कळू दे होतं, ही अनुभूती येते की प्रत्यक्ष स्वामी माझ्याच ठिकाणी आहेत. मग मी दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊ, मारुती मंदिरात जाऊ, रामाच्या मंदिरात जाऊ किंवा स्वामींच्या केंद्रात जाऊ, प्रत्येक ठिकाणी मला एकच भास होतो, माझे स्वामीच समोर मला दिसतात. आणि हे फक्त मंदिरातच नव्हे, फक्त केंद्रातच नव्हे, घरात सुद्धा मला स्वामी दिसायला लागतात. माझ्या माणसांमध्ये मला स्वामी दिसायला लागतात. अरे स्वामीच माझी परीक्षा घेत आहेत, स्वामीच माझं कौतुक करतायत, स्वामीच मला रागे भरतायत. तर कोणीतरी माझ्यावर रागावतंय, हे स्वामींचंच आहे. स्वामींशिवाय माझ्या आयुष्यात कोणीच नाही. असं ज्यावेळेला होईल ना, तो डॉक्टर जो कोणी मला सांगतोय ना, ते स्वामीच आहे. मी बाकी कोणीच नाहीये. आणि असं ज्यावेळेला तुम्ही म्हणाल, असं जगायला लागाल, मग तुम्हाला ही अंतरंगातून अनुभूती येईल. उगाची भीतोसी भय हे पळू दे. एका क्षणात हे भय जे आहे ना, ते पळून जातं. काहीच वेळ लागत नाही. जसं लहानपणी छोटं बाळ जेव्हा असतं, त्याला अंधारात जाऊ नये, कारण तिथे अंधारात काय विंचू असेल, साप असतील, काही काही चावू शकतं त्याला. म्हणून त्या बाळाने तिथे अंधारात जाऊ नये. आता त्याला विंचू आहे, साप आहे, त्याला सांगितलं तर त्याला कळत नाही. म्हणून आपण त्याला तिथे सांगतो की अरे इथे बुवा राहतो बरं का, इथे कोणतरी राहतो बरं का, तो येईल तुझ्याकडे, तू जाऊ नको अंधारात. आणि ते बिचारं बाळ नाही जात अंधारात. हळूहळू ते बाळ मोठं होतं. आता त्याला अक्कल येते, बुद्धी येते. आणि मोठा झाल्यानंतर मग तो अंधारातही जायला लागतो. कुठे अंधारात काही, कारण आता त्याला साप, विंचू यांच्यापासून रक्षण करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आलंय. किंवा त्याची जाणीव त्याला झाली की बाबा हे असतील तर मला यांच्यापासून लांब राहायचंय. मग त्याला त्या बुवाची भीती राहत नाही. ज्या वेळेला तुम्हाला ज्ञान येतं त्यावेळेला भीती आपोआप गळून पडते. कारण भीती अज्ञानातच असते. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत भीती आहे. ज्या क्षणी मला ही अंतरी वसलेली स्वामी शक्तीची अनुभूती येईल, मला त्याची जाणीव होईल, त्या क्षणी भय, मग ते भय आजाराचं असो, भय भूतकाळाचं असो अथवा भविष्याची चिंता असो, सहज गळून जातं. काही त्यासाठी फार कष्ट करावे लागत नाही. कष्ट कशासाठी आहेत? ज्ञान घेण्यासाठी. ही स्वामींची अनुभूती घेण्यासाठी मला कष्ट घ्यावे लागणार आहेत, संघर्ष करावा लागणार आहे. कारण माझं मन ह्यासाठी तयार नाही. ते सतत धावतंय दुसरीकडे. त्याला प्रयत्न करून सुद्धा ते थांबायचं नावच घेत नाही. 12 मिनिटाच्या आरतीमध्ये कितीतरी वेळा कुठेतरी धावून येतं. त्याच्या बाबतीत मला संघर्ष करावा लागणार आहे. पण एकदा का ते स्वामी शक्तीची अनुभूती आली, संघर्ष वगैरे सगळं बाजूला पडून गेलं. उगाची भीतोसी भय हे पळू दे. असं पळून जाऊ दे की ती पुन्हा परत कधीच येणार नाही. आपल्याकडे काय होतं, आज एक प्रश्न आला, समस्या निर्माण झाली आयुष्यामध्ये. आपण सेवा घेतो, सेवा करतो, आरत्या करतो, जे काही असेल त्याच्यावरती योग्य सेवा ती करतो आपण. आणि यथावकाश आपल्या श्रद्धेनुसार, सेवेनुसार आपला तो प्रश्न दूरही होतो. आपल्याला खूप छान वाटतं. पुन्हा काही दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी आपल्या आयुष्यात पुन्हा नवीन समस्या उद्भवते. पुन्हा घाबरतो. म्हणजे ती जी भीती आहे ती पळून नव्हती गेली, दडून बसली होती फक्त. आणि जसंही ते त्याला चांगला काळ मिळाला की परत भीती आली बाजूला. परत तुमच्या समोर उभी राहिली. आता घाबरलंच पाहिजे, कसं होणार माझं? मग कुठल्या तरी ज्योतिषी तुम्हाला सांगितलं, आता तुमच्या पत्रिकेमध्ये हा दोष आहे, कालसर्प आहे, पितृदोष आहे, तो दोष आहे, तो असा दोष आहे, तुम्हाला एवढं एवढं करावं लागेल, नाहीतर काही तुमचं खरं नाही. झालं, घाबरलो आपण, आली भीती समोर. आपण भीतीला पळवून नाही लावलं, भीतीपासनं आपण पळून गेलो की तिच्याकडे बघायचं नाही. आपण त्या छोट्याशा बाळाला कसं नेहमी करतो, आपण असे डोळ्यांवरती हात ठेवतो, अलगद बघत असतो आपण त्या बाळाकडे, पण त्याला असं दाखवतो की मी आता बघत नाही, बघा मी आलो, बघत नाही, बघत नाही, अरे वा किती छान. आपल्याला माहिती असतं आपण बघत असतो त्या बाळाकडे. तसंच ते भीती आहे.
आपल्याला वाटतंय की आपण भीतीला पळवून लावलंय, पण मग पुढं परत समस्या आल्यानंतर पुन्हा भीती का निर्माण होते, याचाच अर्थ ती भीती गेलेली नाही. आणि म्हणून हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. उगाची भीतोसी, उगाच तू घाबरतोयस. जे अस्तित्वातच नाही त्याच्याविषयी तुला चिंता आहे, त्याची तुला काळजी वाटतेय. उगाची भीतोसी, भय हे पळू दे. ही जी ती भीती वाटतेय ना, ही पळून जाऊ दे. ती परत यायला नाही पाहिजे. अशी पळून जाऊ दे. त्यासाठी तुला काय करावं लागेल? वसे अंतरी हे स्वामी शक्ती कळू दे. तुला ह्या स्वामी शक्तीचा अनुभव घ्यावा लागेल, की ही शक्ती जी आहे, ती दुसरी तिसरीकडे कुठेच नाहीये. माझ्याच अंतरंगामध्ये वसलेली आहे. माझ्याच ठिकाणी ही स्वामी शक्ती आहे. आणि ती शक्ती कशी आहे? प्रचंड स्वामी बळ. प्रचंड आहे. शब्दांमध्ये खूप ताकद आहे. प्रचंड स्वामी बळ आहे. आणि एवढं प्रचंड असलेलं स्वामी बळ कुठे आहे? वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे. ही शक्ती माझ्याच सोबत आहे. माझ्याच अंतरंगामध्ये प्रत्येक क्षणाला निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझं क्षण देऊ. दिवस रात्र तू माझ्याच हितासाठी झटतोय, अजून मी तुला किती त्रास देऊ. उत्तीर्ण नव्हे तव उपकारा. एवढे अनंत उपकार तुझे माझ्यावरती आहेत, की मी काय तुझ्या उपकारामधनं उत्तीर्ण होणार आहे, कसा पास होणार आहे, कसं ते फेडणार आहे? नाही फेडू शकत. मनी उठला बाहू, कोण कुठील मी कवण कार्य मम, जनी कैसा राहू. हे जाणीव होणं ही स्वामी शक्ती आहे. आरत्या खूप मोठ्या म्हणल्याने किंवा जोरजोरात ओरडून म्हणल्याने स्वामी शक्ती कळत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं, गडगडणारे ढग जे आहेत ते कधीच पाऊस पाडत नाही. शांत जे ढग असतात ते मात्र पाऊस पाडून जातात. तृप्तता कोण देते? शांतता देते. आवाज जो आहे तो कधीच शांतता देऊ शकत नाही. सो आरती म्हणताना स्वतःला ऐकू येईल या पद्धतीने म्हणा. त्या आरतीच्या प्रत्येक शब्दांमध्ये इतके गुंतून जा, की कधी आरती सुरू झाली आणि कधी संपली ह्याचं भानच तुम्हाला राहिलं नाही पाहिजे. तर खऱ्या अर्थाने तुम्हाला ही स्वामी शक्तीचा अनुभव येऊ शकतो. आणि हा अनुभव आल्यानंतर काय होणार आहे? आला अनुभव, छान वाटलं. पुढे काय? जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. ही कोणती शक्ती आहे? काय या शक्तीचं सामर्थ्य किती आहे? जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. ह्या विश्वामध्ये जन्म आणि मृत्यू. जन्म म्हणजे काय? क्रिएशन, नवीन निर्मिती होणं. आणि मृत्यू म्हणजे काय? ती नष्ट होणं. जन्म मृत्यू म्हणजे प्रत्येक वेळेला हे 84 लक्ष योनीच असले पाहिजेत अशातला भाग नाही. कुठलीही गोष्ट, माझ्या मनात आलेला विचार हा सुद्धा जन्म आहे. आणि तो पुढच्या क्षणाला निघून गेलेला असतो, तोही मृत्यू आहे. मी आता या क्षणी घेतलेला श्वास जन्म आहे. श्वास सोडला मृत्यू आहे. काल मी आरती केली, नवीन निर्मिती झाली, ती आरती संपली, कालची आरती मला परत अनुभवता येणार नाही, संपली ती गोष्ट. पुन्हा नव्याने गोष्ट निर्माण. आणि हे प्रतिक्षण चालू आहे. आपला मागे घेतलेला श्वास जो आहे हा काही परत घेता येऊ शकत नाही. नाही घेता येत. कारण तो आला आणि गेला, संपला. जसं मेलेला माणूस परत येत नाही, गेला की गेला, तो पुढच्या प्रवासाला लागतो. तसं जे जे सृष्टीमध्ये निर्माण होतंय आणि नष्टही होतंय, जे सृष्टीत निर्माण झालेलं आहे ते नष्ट होण्यासाठीच आहे. म्हणून याला मृत्यूलोक असं म्हटलं जातं. पृथ्वी याला मृत्यूलोक असं म्हटलं जातं, की इथे जे जन्माला येणार आहे ते नष्टही होणार आहे. आणि भगवद्गीतेत असं सांगतो, जे द्वेषापोटी निर्माण झालेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीचा अंत हा ठरलेला आहे. बऱ्याच वेळेला असं होतं ना, की आपल्यावर ते खुन्नस म्हणून कुठले तरी एखादा दुकान सुरू करतो, एखादा व्यवसाय सुरू करतो, किंवा आपल्याला त्रास द्यावा, आपल्यावरचा द्वेष भाव म्हणून कोणतरी आणखीन नवीन काहीतरी सुरुवात करतं. भगवंत म्हणतो, की जे जे द्वेष भावनेतून निर्माण झालेलं आहे ते सगळं नष्ट होणार आहे. कारण या सृष्टीमध्ये जर फक्त काही टिकणार असेल तर ते फक्त आहे आनंद, फक्त आहे प्रेम, फक्त आहे शांती. याच्या पलीकडे या सृष्टीत काहीच टिकू नाही शकत. कारण ह्या सगळ्या ज्या आनंद, शांतता, हे सगळं जे प्रेम, हे सगळ्या माझ्या वृत्ती आहेत, म्हणजे परमेश्वराच्या. आणि फक्त परमेश्वरच या सृष्टीवरती नित्य आहे, जो कधीच बदलत नाही, जो एकमेव आहे. त्यामुळे जे जे द्वेषातून निर्माण झालं असेल त्या सगळ्यांचा नाश हा ठरलेलाच आहे. वेळ किती लागेल माहित नाही, तो परमेश्वराला माहिती.
जे जे या सृष्टीवरती निर्माण होते ते सगळं जाणार आहे. आज तुमचं संकट आलंय ना, तेही जाणार आहे. कुठलंच संकट लाईफ टाईम राहणार नाही. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत संकट आहे किंवा या जन्मात आहे, पुढच्या जन्मात आहे, जन्मोजन्मी ते संकट आहे, असं कधीच होणार नाही. ते संपणार आहे. नवीन येईल, पुन्हा तेही जाईल. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, हे सगळं निर्माण करणं आणि नष्ट करणं हा ज्यांचा खेळ आहे, हा ज्यांचा खेळ आहे. खेळ कशाला म्हणतो आपण? एखादा आपण विट्टी-दांडूचा खेळ खेळत असू, क्रिकेट खेळत असू, व्हिडिओ गेम खेळत असू, मोबाईलवर गेम खेळत असू, आपल्याला माहिती असतं तो गेम आहे. तात्पुरतं आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, चांगलं वाटतं, राग येतो, अरे याने मला का मारलं, असं नव्हतं करायचं. तात्पुरतं वाटतं. तेवढा गेम संपला की आपण विसरून जातो, कारण तो खेळ आहे. स्वामी महाराज काय आहेत, ही स्वामी शक्ती काय आहे? जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, ह्या सृष्टीवरती निर्माण करणं आणि नष्ट करणं हा ज्यांचा खेळ आहे, अशी स्वामी शक्ती आहे. तू कशाला घाबरतोयस? तुझं जे संकट आलंय ना, तेही जाणार आहे. ते नष्ट होण्यासाठीच तुझ्या आयुष्यात आलंय. ते जाळून टाकण्यासाठीच तर निर्माण झालंय. जर ते निर्माणच नाही झालं तर नष्ट कसं होईल? मग जे जे तुझ्या आयुष्यात आलंय, तुला एखादा आजारपण आलंय, जाणार आहे ते पण. अजिबात राहणार नाही. पण कधी जाणार आहे? ज्यावेळेला तुला या स्वामी शक्तीचा अनुभव घेणार आहे. तुला कळणार आहे ही स्वामी शक्तीच माझं सगळा हा खेळ चालवलाय. एखादा आजारपण आला असेल, एखादी तुम्हाला काय शरीरात गाठ आली. ओके. आली आहे ना ती, याचा अर्थ ती जाणार आहे. कोण घालवणार आहे? ज्यांचा हा खेळ आहे. मग कोणाचा हा खेळ आहे? हा स्वामी शक्तीचा खेळ आहे. या स्वामी स्वरूपाचा, या ब्रह्मांड नायकाचा हा खेळ आहे. त्यांनीच आणली आहे, तेच घालवतील. का आणली त्यांनी मग? त्यांना जर घालवायचीच आहे, तर आणली कशाला? मला धडा शिकवण्यासाठी, मला त्यांच्याकडे आकृष्ट करण्यासाठी, ही स्वामी शक्ती कळवण्यासाठी त्यांनी ही गाठ निर्माण केली. आणि ज्या वेळेला तुम्हाला ती वेदना निर्माण होईल, त्याच वेळेला तुम्ही स्वामींकडे आकर्षिले जाणार आहे, की हा त्रास बरा करा, कोणीतरी दूर करा. म्हणून तुम्ही दारोदार भटकणार आहे आणि कधीतरी एकदा तुम्ही त्या स्वामी शक्तीजवळ येणार आहे, की स्वामी आता तुम्हीच मला ह्यातनं दूर करा. हे स्वामींकडे तुम्हाला बोलवण्यासाठी स्वामी महाराजांनी ती गाठ निर्माण केली. आपण गुरुचरित्र वाचलं. तो जो बिदरचा राजा आहे, त्याच्या मांडीवरती जो फोड आला, जो स्फोटक आणला, का आणला महाराजांनी? हा महाराजांनी आणला होता. कारण आता त्या राजाची आणि महाराजांची भेट होणं अगत्याचं आहे. कारण महाराजांचा आविष्कार संपवायचा आहे. त्यांनी जे मागितलेलं वरदान होतं, त्याचा पण टाइम पिरियड संपलेला आहे. आता त्याला इथं बोलवणं भाग आहे. म्हणून महाराजांनी त्याच्या मांडीवरती फोड आणला आणि तो फोड असा आणला, की कुठल्याही वैद्याला, कुठल्याही हकीमाला, कुठल्याही देवदेवतांना तो काही बरा झाला नाही. आणि मग त्याला कोणीतरी मार्गदर्शन केलं, की बाबा रे, तू गाणगापूरला, ते नृसिंह सरस्वती म्हणून दत्तावतारी आहे, तू त्यांच्याकडे जा, तिथे तुझा आजार बरा होईल. हा मुसलमान राजा एक हिंदू संन्यासाकडे या एकाच आशेने आलेला असतो, की माझा हा फोड बरा करावा. आणि ती गोष्ट आपण 50व्या अध्यायात वाचतो. हा फोड निर्माण करणं आणि हा फोड घालवणं. आणि मग ज्याला तो महाराजांकडे भेट घ्यायला येतो संगमस्थळी, आणि महाराजांकडे येऊन तो रडतो, महाराज हो, हा फोड फार वेदना देतोय, त्रास देतोय मला. खूप दिवस झाले मी सगळे उपयोग किंवा उपाय करून पाहिले, पण काही बरा झाला नाही. कृपया तुम्ही माझ्यावरती कृपा करावी आणि हा फोड घालवावा, अशी तो विनंती करतो. आणि महाराज काय म्हणतात? कुठे फोड दाखव. आणि खरंच बघतो तो कुठे फोड. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, ज्यांनी फोड निर्माण केलाय त्यांनीच तो एका क्षणात घालवला. कारण तो फोड निर्माण करण्याचं कारण एवढंच होतं, की त्याला तिथे बोलवायचं होतं. तसंच आपल्या आयुष्यात ही येणारी संकट जी आहेत, ही संकट आपल्याला स्वामी शक्तीच्या जवळ घेऊन जाण्यासाठी स्वामींनीच आणलेली आहेत. म्हणून जे संकट स्वामींनी निर्माण केलंय, ते संकट नष्ट सुद्धा स्वामीच करणार आहेत. आणि स्वामींना नष्ट करण्यासाठी किती वेळ लागणार आहे? डॉक्टर तरी म्हणेल ऑपरेशनला 1 तास लागेल, 2 तास लागेल, 4 तास लागतील. स्वामी म्हणतील क्षण सुद्धा लागत नाही मला, निमिषाहून कमी वेळामध्ये हे सगळं घालवतो. म्हणून त्या राजाला सांगितलं, बघ कुठे फोड दाखव मला. नाहीये. ज्याला कोड आले होते तो महाराजांकडे येतो. महाराज म्हणतात ठीक आहे, असं असं कर. महाराज एका क्षणात ते कमंडलूतलं पाणी शिंपडतात आणि घालवतात. आता ते पाण्याची कृपा आहे का महाराजांची कृपा आहे, हा तुमच्या अभ्यासाचा विषय आहे. त्या औदुंबराला त्या जे सरपणासाठी लाकूड घेऊन जायचंय, त्या लाकडाला जर पालवी फुटू शकत असेल, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचं, हे गुरुचरित्र का वाचायचं? स्वामी चरित्र का वाचायचं? तो तात्या महाराज जेव्हा येतो त्यावेळेला तो म्हणतो, महाराज माझा मृत्यू टाळा, मला तुमची खूप सेवा करायची. क्षणभरात महाराज म्हणतात, जा रे त्या बैलाकडे. क्षणभरात तो बैलाकडे जातो, बैल मरतो. महाराजांचं भक्त वाचतो.
कारण जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, ही तीच शक्ती करू शकते जी ह्या सगळ्याची निर्माण करते. तुमच्या घरामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो मी येऊन नाही करू शकत. मी उद्या जरी किती येऊन तुम्हाला म्हटलं हे असं करा तसं करायचंय, मी हे सगळं आता तोडून टाकतो, तुम्ही म्हणाल कोण तू? तू का बदलणार आमचं घर? हे आमचं घर आहे, आम्ही ठरवू तेव्हा ते बदलू. जेव्हा ते तुमचं आहे त्याच वेळेला तुम्ही त्याच्यात बदल करू शकता. तसंच ही संपूर्ण सृष्टी ज्याला स्वामींची आहे तेव्हाच ते त्याच्यामध्ये बदल करू शकतात ना. म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी क्षणभरात होतात, कारण हा खेळ आहे. हे सगळं महाराज आपल्यासाठी खेळवतायत आपल्याला. आपल्या आयुष्यात संकट टाकून, आपल्याला घाबरवून महाराज आपल्याला, जसं त्या सायनदेवाच्या बाबतीत झालं, ही सायनदेवाची भक्ती दृढ करण्यासाठी रात्रीच्या वेळेला पाऊस पडतोय, अंधार आहे, महाराजांनी त्याला सांगितलं की जा मठात जाऊन अग्नी घेऊन ये. तेवढ्या अंधारा रात्रीच्या संगमस्थळापासून 5 किलोमीटरचं अंतर, त्यावेळेला काही लाईट नव्हते. अशा ठिकाणी जायचंय, तो अग्नी घेऊन यायचा, बिचारा घाबरत घाबरत त्या पावसामध्ये चाललाय. महाराजांनी फक्त सांगितलं मागे वळून पाहायचं नाही. तो बिचारा त्या अग्नी घेतो त्या सेवकाकडून राजाच्या, आणि येत असताना त्याच्या मनात विचार येतात, महाराजांनी असं का म्हटलं की मागे वळून पाहायचं नाही? म्हणून तो सहज उत्सुकतेपोटी मागे वळून पाहतो. तो आवाढ हव्य त्याला तो नाग दिसतो, आणि तो नाग बघितल्यानंतर तो डावीकडे पळून जाण्याचा विचार करतो, तर तिथेही नाग. उजवीकडे जाऊन पळायचा विचार करतो, तिथेही नाग. शेवटी एकच वाट जी संगमाकडे महाराजांकडे जात असते, त्या वाटेवरती तो धावत राहतो, महाराजांचं नाम घेत राहतो आणि महाराजांकडे येतो. महाराज म्हणतात, का रे एवढा घाबरलास? महाराज म्हणते, एवढा आवाढव्य आहे. महाराजांकडे ते येतात, नमस्कार करतात, त्या क्षणी गायब होतात. आणि ते बघितल्यानंतर सायनदेव फक्त आश्चर्यचकित होऊन बोट तोंडात घालतात. काय हे? अरे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, हे तुला कळावं म्हणून हे सगळे खेळ चालू आहेत. हे महाराजांचे खेळ आहेत, आपल्याला स्वामी शक्ती कळवून घेण्यासाठी. पण जर सारखे खेळ करून सुद्धा जर ही शक्ती तुम्हाला कळत नाही आणि त्या तुम्ही खेळामध्येच जर गुंतून गेला असाल, जसं पूर्वीच्या काळी मदाऱ्याचा खेळ असायचा, तो माकडं घेऊन यायचा आणि मग डमरू वाजवायचा आणि मग वेगवेगळे माकडाचे खेळ करायचा. तर थोडेफार खेळ झाले, त्याचा एक पूर्ण सेट झाला खेळांचा, की मग आपण त्याला पैसे द्यायचो आणि तिथनं निघून जायचं. पण काही मुलांना ते फार आवडायचं आणि मग ते तिथंच थांबायचे. मग त्यांचे जे पालक आहेत ते त्यांना ओढून ओढून तिथनं घेऊन जायचे. खेळात अडकू नकोस. हा खेळ फक्त मनोरंजनासाठी होता, पुढे जायचंय. महाराजही आपल्याला तेच सांगून पाहतायत की अरे हा सगळा जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, हे सगळं माझंच क्रिएशन आहे. तू ह्याच्यात अडकू नकोस. तू हे सगळं का घडवलंय ह्याचा विचार कर आणि मला शरण ये. तू माझं होण्यासाठी केंद्रात ये. माझ्या होण्यासाठी म्हणून केंद्रात यायला सुरुवात कर. स्वामी मला तुमचं व्हायचंय, मला काहीच नकोय. आणि असं ज्या वेळेला व्हायला लागशील ना, त्यावेळेला तुला हे कळेल, वसे अंतरे ही स्वामी शक्ती कळू दे. ही अनुभूती जी आहे की प्रत्यक्ष स्वामी शक्तीच माझ्या सोबत आहे, माझ्या अंतरंगात वसलेली आहे. हा अनुभव आल्यानंतर तुमच्या आयुष्यात उगाची भीतोसी भय हे पळू दे, भय असं पळून जातं, थांबतच नाही. कोणी तुम्हाला घाबरवायचा जरी प्रयत्न केला ना, अहो तुम्हाला एवढा फार मोठा आजार, अरे आजार बिजार छोट है, हमारे स्वामी सिर्फ सच्चे है, बाकी सब झूठ है. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. एकमेव स्वामी फक्त सत्य आहे, बाकी सगळं झूट आहे. हा स्वामी शक्तीचा अनुभव घेतलेलाच सेवेकरी सांगू शकतो. हा जो भाग आहे ना, आपण स्वामी चरित्र ज्याला वाचतो, हे स्वामी चरित्र वाचण्याच नाही, अभ्यासण्याचं आहे. आपल्या जीवनात डोकावून पाहण्यासाठी हे स्वामी चरित्र आहे. बाळाप्पा महाराज असो, सोळाप्पा महाराज असो, सुंदराबाई असो, ब्रह्मचारी बुवा असतील, ते 2 आलेले पारशी संन्यासी असतील, हे सगळे जे आहेत हे आपल्यामध्येच आहेत. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. एवढी मोठी शक्ती असलेली हे जे खेळ करतायत ना, तू त्यांचा मुलगा आहेस. जसं मुख्याध्यापकाचा मुलगा जर एखाद्या वर्गात असेल तर शिक्षक त्याला रागवताना 10 वेळा विचार करतात, का? हा मुख्याध्यापकांचा मुलगा आहे. त्याच्या मागे कोण आहे? मुख्याध्यापक आहेत. आपण जर याला काही त्रास दिला, आपल्या नोकरीवर पण गदा येईल किंवा आपल्याला ओरडणी बसेल. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा, जो कोणी तिथला मेन असेल, त्याचा जो कोणी मुलगा, त्याचे नातेवाईक जो कोण असेल, त्याच्याशी लोक आदबीने राहतात. नको याच्या वाटेल नाही जायचं. का? हे जे मोठे साहेब आहेत ना, ते याचे कोणतरी नातलग आहेत.
नोकरीवरती जाताना वशिले घेऊन जातो, हा माझा माणूस आहे, लाव रे याला नोकरीला. मग ही जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचं, हे सगळं क्रिएशन आणि जे काही डिस्ट्रॉय चालू आहे, डिस्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन, हे दोन्ही करणारे जे आहेत, ही स्वामी शक्ती जी आहे ना, जी माझ्याच अंतरंगामध्ये आहे. नको घाबरू तू असे बाळत, तू त्यांचा मुलगा आहेस, तू त्यांचं बाळ आहेस, कशाला घाबरतोयस या ब्रह्मांडाला? येऊ दे ना, किती मेघ गर्जने सह पाऊस येऊ दे, कडकडाट होऊ दे विजांचा, तू अशा अंधारा ठिकाणी फसलेला असू देस, अजिबात काळजी करू नकोस. कारण ह्या पंचमहाभूतांवरती ज्यांची सत्ता असते, त्या स्वामी महाराजांचा तू बाळ आहेस, सेवक नाही. म्हणता आलं असतं की तू त्यांचा सेवक आहेस, बाळ आहे बाळ. ही आईची माया आहे. आई आपल्या बाळाला संकटकाळी कवटाळून घेते. जे काही संकट असेल ते माझ्यावर येऊ दे, माझ्या बाळाला काही त्रास होता कामा नये. हे आईचं कर्तव्य असतं, आईचं प्रेम असतं. असं आई कधीच करत नाही, जा तू पहिले तुझ्यावर संकट घे, तू वाचलंस तर मी येते तिथे, असं होत नाही. आपली ही स्वामी शक्ती जी आहे, स्वामी माऊली जी आहे, ती आपली आई आहे आणि आपण तिचे बाळ आहोत. आणि ही स्वामी शक्ती किती मोठी आहे, या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्माती आहे. अशांचा मी बाळ आहे, मी कशाला घाबरायचं? कुठल्या आजाराला घाबरायचं? कुठल्या संकटाला घाबरायचं? सगळं जग तुमच्या नावाने ओरडत आहे की तुझं आयुष्यच असं आहे, तुझं आयुष्यच खराब आहे, बघ तुझा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाही, काय उपयोग एवढी सेवा करून, असं करून, तुमच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत का? मग तुम्ही लोकांना सांगा. कितीतरी लोक बोलतील. सगळ्यांवरतीच ह्या आयुष्यात गोष्टी घडतात. का घाबरायचं आपण? आपण त्यांचे बाळ आहोत. त्या स्वामींचं मी बाळ आहे हा अभिमान बाळगला पाहिजे, गर्व नाही व्हायला पाहिजे, अहंकार नाही व्हायला पाहिजे. कारण तुम्ही जसे बाळ आहात ना, तसे सगळे सृष्टीतली प्रत्येक गोष्ट त्यांचं बाळ आहे. त्यामुळे तुम्ही एकटेच बाळ आहात अशातला अहंकार बाळगायचा नाही, पण अभिमान वाटला पाहिजे की अरे ह्या स्वामींचा मी बाळ आहे, रिस्पेक्ट आहे माझा. आणि मी जर स्वामींचा बाळ असेल तर माझं वागणं, बोलणं, चालणं, आचरण हे कसं असलं पाहिजे? स्वामींना भूषणाह होईल असं वागावं. का पिठले महाराजांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही स्वामींचे बाळ आहात, तुमचं वर्तन कसं असलं पाहिजे? एकमेकांमध्ये पाय टाकण्याचं नाही, एकमेकांशी राग द्वेष व्यक्त करण्यासाठी नाही, समर्थांना भूषणावह होईल असं वागावं. की तुम्ही स्वामींचे बाळ आहात, तेच ज्यांचे आपण बाळ म्हणतोय, आपलं आचरण बघून आपल्याच कमरेत लात घालून आपल्याला हाकलून लावायला सुद्धा ते कमी करणार नाही. की माझं बाळ म्हणतोस आणि असं वर्तन, इतका दुष्ट भाव, इतका राग भाव, इतका द्वेष भाव तुझ्या मनामध्ये, तू माझा बाळच नाहीस. असं जर उद्या आपल्याला महाराजांनी म्हटलं तर म्हणणार नाहीत, पण आपलं आचरण जर त्यांच्या विरुद्ध असेल, त्यांना भूषणावह होईल असं नसेल, जर त्या चिडून महाराजांनी आपल्याला त्यांच्यापासून दूर केलं, कोणीच थारा देणार नाही आपल्याला. एकमेव स्वामी आहेत, म्हणून नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. ही स्वामी शक्ती अनुभवण्याची गोष्ट आहे. हा आनंद झाल्यानंतर हा वर्णन करता येत नाही, शब्दात सांगता येत नाही, कोणाला दाखवता येत नाही, फक्त आपल्याला व्यक्त होता येतं. आपल्या देहातून, मनातून आनंदी आनंद होत राहतो. आणि असं ज्या वेळेला होतं, ही स्वामी शक्ती ज्यावेळेला अनुभवली जाते, तुमचा आजार, तुमचं दारिद्र्य, तुमचं दुःख क्षणभरात निघून जातं. कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. ही अवस्था जर तुमची प्राप्त झाली, ही योग्यता जर तुम्ही सिद्ध करून दाखवलीत, महाराजांसाठी अशक्य काहीच नाही. जे जे तुम्हाला असं वाटतंय की माझ्या आयुष्यात हा कधीच बदल होणार नाही का, माझं आयुष्य असंच कायम दुःखी राहणार का, माझं हे आजारपण असंच कायम राहणार का, असं ज्या ज्या वेळेला वाटेल त्या त्या वेळेला स्वतःला फक्त एवढंच सांगा, मला फक्त स्वामींचं बाळ होण्याची सिद्धता करावी लागेल, बाकी सगळं स्वामी करणार आहेत. हे अशक्य हे शक्य करण्याचं सामर्थ्य त्यांचं आहे. या संपूर्ण ब्रह्मांडाचे नायक ते आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. ही ललकारी मी जेव्हा देतो, त्याला तो भाव माझ्या अंतरंगात उमटला पाहिजे. कोण येथे स्वामी? अंजळी स्थळी काष्टी पाताळी मला फक्त स्वामींचाच भास होतो म्हणा, किंवा अस्तित्व जाणवतं. मग हा द्वेषभाव जो आहे ना, तो राहत नाही. एकता कोणामध्ये साधायची आहे? माझ्या कुटुंबांमध्ये साधायची आहे, माझ्या समाजामध्ये साधायची आहे,
राज्यांमध्ये, राष्ट्रांमध्ये ही एकता साधायची आहे, म्हणून हा एकता मंत्र आहे. अशक्य हे शक्य स्वामी तेव्हाच करतात. त्यामुळे ज्या वेळेला आयुष्यात संकटांनी तुमचं मेंदू जो आहे, मन जे आहे ते व्यापून गेलं असेल, चिंता तुमच्या डोक्यात सतत चालू असेल, कसं होणार माझं, काय होणार, माझं नशीब कधी पालटणार, माझ्या कुंडलीतला हा दोष कधी जाणार, असे अनेक प्रश्न, चिंता ज्यावेळेला डोक्यात सतावत असतील, त्या वेळेला एवढंच सांगा, वसेयंतरी ही स्वामी शक्ती कळू दे, ही सगळी जी भीती आहे ती एका क्षणात पळून जाऊ दे. मी त्यांचा बाळ आहे. कोणाचा? ज्यांचा जन्म आणि मृत्यू हे निर्माण करणं आणि नष्टही करणं हा ज्यांचा खेळ आहे, अशांचा मी बाळ आहे. जे काही माझ्या आयुष्यात आज दुःख आहे, हे दुःख फक्त स्वामींनी त्यांच्या जवळ यावं म्हणून माझ्या आयुष्यात निर्माण केलंय, की ठीक आहे स्वामी, तुम्ही जर तुमच्या जवळ येण्यासाठी माझ्या आयुष्यात हा समस्यांचा ढीग उभा केला असेल, तर मी जास्तीत जास्त तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल. जवळ शरीराने नाही, फोटोच्या नाही. नाहीतर जवळ म्हणलं की आणखीन फोटोच्या जवळ कसं जाऊ, मूर्तीच्या जवळ कसं जाऊ, हा अट्टहास नाही करायचा. 24 तास स्वामींच्या जवळ राहण्याचा, नामस्मरण करण्याचा अट्टहास आपण करायला पाहिजे. 24 तास महाराजांच्या सोबत राहायला शिका आणि ही जवळीक तुम्ही साधली. महाराज म्हणतील, माझं इप्सित साध्य झालं. तुला जवळ करण्यासाठीच तर हा सगळा खेळ केला होता. आता तो खेळ नष्ट करून टाकू. तुमचं जे काही दुःख असेल ते क्षणभरात संपलं. नोकरीचं असो, आजारपणाचं असो किंवा अजून कुठलंही असो. त्यामुळे ज्या वेळेला संकट आयुष्यात निर्माण राहील, त्यावेळेला भीती निर्माण न होता स्वामींनी आपल्याला बोलावलंय आपल्या जवळ येण्यासाठी. आपण कदाचित स्वामींना दूर ठेवलंय बहुतेक. नामस्मरण करत नाही, नित्यसेवा करत नाही, स्वामींना भेटायला जात नाही किंवा स्वामींनी सांगितलेल्या आचरणानुसार वागत नाही. त्यांची नियमावली मी पूर्णपणे पार पाडत नाही. त्यांना भूषणावह होईल असं वागत नाही. त्यांच्या इच्छेत इच्छा मिळवून राहत नाही. म्हणून त्यांनी माझ्या आयुष्यात संकट निर्माण केलंय. तेवढं मला फक्त माझ्यात बदल केला, की स्वामी सगळं दुःख दूर करून टाकणार आहेत. अशा प्रकारे हे अशक्य हे शक्य करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्या अर्थात स्वामी महाराजांच्या ठायी वसलेलं आहे. आणि म्हणून ही शक्ती समजण्यासाठी श्रीपाद चरित्र जरूर वाचा. पण फक्त शब्द न वाचता त्या शब्दांमागचे अर्थ समजून घ्यायला, महाराजांच्या लीला समजून घेण्याचा प्रयत्न करा, की स्वामी महाराज काय नेमकं घडवू पाहतायत आपल्या आयुष्यात. अशा अनुषंगानं ते श्रीपाद चरित्र जरूर आपल्या आयुष्यात घडावं, ते वाचावं आणि त्याचं चिंतन मनन आपण सतत करा. रिपिटेशन सारखं मनात तेच घोळवत राहा. तुमच्या आयुष्यात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जर स्वामी महाराजांनी अगदी नतद्रष्ट असलेल्या अनेक लोकांचं जर कल्याण केलं असेल, तर आपण तर स्वामींची सेवेकरीच म्हणवतो. रोज सेवा करतो, आरतीला जातो, केंद्रात जातो. हे सगळं करतो, तर मग आपलं कल्याण का नाही होणार? म्हणून स्वतःला नेहमी एक विचारा, की मी केंद्रात आल्यापासून किती दिवसांपासून मी केंद्रात येतोय? 1 दिवस, 1 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष? या दिवसांमध्ये मी स्वामींच्या किती जवळ गेलो? शारीरिक नाही, माझी वृत्ती जी आहे, मनातले विचार, चांगले विचार माझ्या मनात किती बळावलेत? लोकांना त्रास न देण्याचे विचार, लोकांचं सुख बघणं, त्यांना कसं आनंद, मला दुःख झालं तरी चालेल, पण त्याला आनंद मिळाला पाहिजे. ह्यासाठी मला काय करता येईल? मला वेदना झाली तरी चालेल, पण त्याच्या चेहऱ्यावरती हसू उमटलं पाहिजे. हा भाव माझ्या मनात निर्माण झालाय का? स्वतःचं आत्मपरीक्षण करा. समर्थांना भूषणा होईल असं माझं आचरण झालंय का? एवढं झालं की मग आपल्या आयुष्यात संकट येतच नाही. कारण तुम्ही जर ऑलरेडी महाराजांच्या जवळ गेला असाल, तर तुमच्या आयुष्यात दुःख येण्याचं कारणच नाही. एवढा जरूर विचार करा. गुरुचरित्र, स्वामी चरित्र, श्रीपाद चरित्र पुन्हा वाचत राहा आणि स्वामी महाराजांच्या जवळ जात राहा. एवढंच आपल्याला सांगणं आहे. त्यामुळे अशक्य ही शक्य स्वामींनी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात करावं. आपण सगळेच जण स्वामींच्या अगदी जवळ जावं. त्यांनी आपल्याला पोटाशी धरावं आणि एकदा त्यांनी आपल्याला पोटाशी धरलं की आपल्याला कशाचीच चिंता राहणार नाही. एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि स्वामींना प्रार्थना करतो आणि थांबतो. श्री स्वामी समर्थ.